सकाळी मी जागी झाले, पण ती सकाळ तितकीशी चांगली नव्हती. तुम्हाला माहिती आहे, अगदी माणसाप्रमाणे सुद्धा दिवस, रात्र, वेळ, तास, मिनिटं, सेकंद ही सुद्धा चांगली असतात, वाईट असतात. एखादा वाईट दिवस त्या दिवशी वाईटच घटना घडवतो आणि एखाद्या चांगल्या दिवशी चांगल्याच घटना घडत राहतात. आणि आपण मात्र मूर्खासारखे म्हणतो की अरे, आज दिवसच वाईट होता, सकाळपासून माझं एक काम धड झालेलं नाही. आणि त्यावेळी ते ऐकून तो वाईट दिवस हसतो. म्हणून मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या दिवसाची सुरुवात वाईट झाली तर त्या दिवशी तुमची महत्त्वाची कामं करू नका, सांभाळून वागा. आणि एखाद्या दिवसाची सुरुवात छान झाली ना की सरळ जाऊन एखादं लॉटरीचं तिकीट घ्या. काय सांगावं, कदाचित तो चांगला दिवस तुमच्या दाराशी लक्ष्मी उभी करेल. त्या दिवशीही रात्रीच्या त्या घटनांनी माझा दिवस चांगला उगवलेला नव्हता. मी सकाळी उठले तर माझं डोकं गरगरत होतं आणि मला जाणवलं, माझ्या मागे मला चिकटलेल्या त्या भासाबरोबर एक नवीन भास माझ्याजवळ आलेला आहे. आता ते भास म्हणजे मला सतत वाटायचं, माझ्या जवळपास माझ्या प्रत्येक हालचालीवर कोणीतरी पाळत ठेवून माझ्या मागे मागे फिरतंय. मी अनेकदा मागे वळून सुद्धा बघायचे, इतके ते भास मला प्रत्यक्ष होत असत. पण हा नवीन दुसरा भास मला सांभाळण्यासाठी आहे याची मला आपोआप जाणीव झालेली होती. आज माझी 6वी पूजा होती आणि आज सकाळपासून मला जरा बरं वाटत नव्हतं. तरी मी ह्या पूजेसाठी निंबाळकर मंडळींच्या जवळ आले आणि भानुमतीबाईकडे बघितलं तर आज तिने अंगभर पदर ओढून घेतला होता. तिचं तोंड सुजलेलं होतं. तिचा तो अवतार बघितला आणि मला खरंच खूप बरं वाटलं होतं. पण ती माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती. कदाचित मला शिव्या देत असावी. सासूबाई एकदम त्यांच्याकडे वळाले आणि म्हणाल्या, भानू, आत्ता इथे काही नाटक नको, तुला काय करायचे ती तू त्यावेळी कर. आणि मी हलकेच भानुमतीबाईकडे बघून हसले. मी पाहिलं, प्रतापरावांच्या खांद्यावर छोटा वसंत झोपलेला होता आणि धनाजीराव माझ्याकडे न बघता दुसरीकडे बघत प्रतापरावांना म्हणाले, प्रताप, आता यानंतर शेवटची पूजा झाली की नंतर सगळं संपणार आहे आणि उद्या आजीला भेटायचं आहे. ते सासूबाईकडे बघत म्हणाले, तिला तू ते भेटून आशीर्वाद घ्यायचं सांगितलंयस ना. तशा सासूबाई म्हणाल्या, अहो बरं झालं मला तुम्ही आठवण केली ती, नाही तर मेला पुन्हा मला त्या जुन्या हवेलीचा पल्ला पडला असता. मला तिथे जायची भीती वाटते हो. तेव्हा धनाजीराव चिडले आणि म्हणाले, अगं बाई, मी तिला उद्याचं तुला सांगायला सांगतोय, तू काय भलतं बडबड करत बसली आहेस. आणि सासूबाई एकदम माझ्याकडे बघत म्हणाल्या, अगं ये म्हशे, उद्या तू सकाळी साधारण 8 वाजता विमलबरोबर आमच्या नवीन हवेलीत ये. तुझ्या आजी सासूचा तुला आशीर्वाद घ्यायचा आहे. मी जरा खालच्या आवाजात म्हणाले, अहो पण त्या मोठ्या पूजेनंतर माझा इथे काही संबंध नाही, तर मग मी कशाला त्यांचा आशीर्वाद घ्यायला येऊ. त्या एकदम चढ्या आवाजात म्हणाल्या, अगं काळतोंडे, पण सध्या तरी तू इथे आम्हाला बडवायला आहेस ना. त्या शेवटच्या पूजे अगोदर त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यांचंच तर अहोरात्र गिळत असतेस तू. आणि मी गप्प राहिले, कारण त्या बाईशी बोलण्यात काही अर्थच नव्हता. आम्ही त्या मंदिरात पोचलो तर आज कंकालबाबा मंदिराच्या बाहेर राहून आमची वाट बघत होते. खरं तर मला ते कंकालबाबांना बघितलं ना की ते सगळं वाघाचं आठवायचं आणि मला प्रचंड दहशत वाटायची. एकदा या माझ्या समोरच्या जिवंत माणसाला मी वाघ झालेलं बघितलं होतं. भरीसभर म्हणून त्या मुलाचं ते नरडं फोडलेलं प्रेत मला आठवत होतं. पारुल आठवायची, मावशी आठवायच्या आणि नंतर कधी एकदा आपण इथनं निघून जातो असं मला व्हायचं. आत्तासुद्धा तो वाघ दारात उभारून माझ्याकडे बघत होता. आम्ही जवळ आल्यावर ते मला म्हणाले, सोनसळी, मला एक सांग, तुला तुझ्या मागे कोणी आहे असा सतत भास होतो का. आणि मी मूर्खासारखे म्हणाले, हो, मला एक नाही 2 भास होतात. ते एकदम दचकले आणि म्हणाले, 2 भास होतात. हा दुसरा भास तुला कधीपासून होतोय. आणि मी परत माझाच घात करत म्हणाले, मला हा दुसरा भास आज सकाळपासून होतोय. धनाजीराव एकदम घाईघाईत म्हणाले, गुरुजी काय झालं, सगळं ठीक आहे ना. कंकालबाबा म्हणाले, अहो आपला होणारा घात थोडक्यात वाचला, पण आता मी सगळं काही ठीक करतो. मी त्या अस्तित्वाला कितीही बांधलं तरी तो काही ना काही धडपड करतच राहिला आहे. आणि मला एकदम वाटलं की आपण त्या दुसऱ्या भासाबद्दल कंकालबाबाकडे उगाचच बोललो.
हेच मी तुम्हाला सांगतेय की कार्य आपण करतो आणि नाव देतो नियतीला. आता त्या दुसऱ्या भासाबद्दल कंकाल बाबाशी बोलायची मला काही गरज होती का? ह्या पूजेच्या वेळी कंकाल बाबांनी मात्र पूजा सुरू करण्यापूर्वी मला काही कळायच्या अगोदर माझा हात धरून माझ्या उजव्या अंगठ्याला चाकूनं थोडंसं कापलं आणि ते भळाभळा येणारं रक्त त्यांनी त्या काली शक्तीच्या त्या लाल पायघोळ बुरख्याखालनं त्या शक्तीला अर्पण केलं आणि ते काहीतरी पुटपुटत राहिले. नंतर माझी पूजा झाली होती. नंतर परत येताना मला जाणवलं होतं की तो दुसरा भास आता माझ्या मागे नव्हता आणि मला त्या दुसऱ्या भासाचं फार वाईट वाटलं होतं. या पूजेनंतर मी दिवसभर खा केलं आणि झोपून राहिले. रात्री मला मध्येच वाटत होतं की माझी आजी आणि कोणी पुरुष दोघं मोठमोठ्यानं सोने सोने म्हणून रडतायत आणि मी जडावलेल्या डोळ्यांनी हलकेच पुटपुटले, आजी रडू नकोस ग, आता एकच पूजा बाकी आहे. त्यावेळी दिवाळीला फक्त 5 दिवस राहिले होते. आता कधी मला वाटतं माणसाचं आयुष्य किती मौल्यवान असतं. ते आयुष्य प्रत्येक व्यक्तीनं सांभाळून जागावं. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचा, संकटाच्या, ऊन पावसाचा खेळ चालू असतो. तेव्हा एकच लक्षात ठेवावं की आयुष्यातला प्रत्येक क्षण नवीन काहीतरी घेऊन येतो, म्हणून धीरानं वागून त्या नव्या क्षणाची प्रतीक्षा करावी. संकटाला घाबरून आत्महत्या करणं किंवा प्रेमभंगानं आत्महत्या करणं हे अतिशय भेकडपणाचं कृत्य आहे. प्रत्येक व्यक्तीने नेहमी आपल्यावर संयम ठेवावा. कधी असं काही घडतं की जीवन नकोसं होऊन जातं, त्यावेळी तुम्ही एखाद्या शांत मंदिरात जाऊन बसा किंवा कुठल्या आश्रमात जाऊन कोणा रोग्याची सेवा करा, लहान मुलांच्या बागेत जाऊन बसा. मग बघा तुमचं मन आपोआप शांत होऊन जीवन जगण्याचा अर्थ तुम्हाला समजून जीवन किती सुंदर आहे हे तुम्हाला कळेल. हे सगळं तुम्हाला सांगणाऱ्या मला मात्र माझ्या घराला कधी सावरता आलेलं नव्हतं. मी तरी ते कसं सावरणार होते हो? फक्त दुरून मी ते सगळं बघत होते. अजून ते सगळं माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं आहे. दुसऱ्या दिवशी चहापान आटोपून मी विमलबरोबर नव्या हवेलीत आले तर ते निंबाळकर मंडळी दिवाणखान्यात बसून माझीच वाट बघत होती. मी त्या मंडळींजवळ पोहोचल्यावर विमल तिथनं घाईघाईत निघून गेली होती. प्रतापरावांचा हात धरून छोटा वसंत माझ्याकडे हसत हसत बघत होता. तशा भानुमतीबाईंनी एकदम पुढे होऊन त्याचा कान पिरगाळला आणि त्याला ओरडल्या, मेल्या, कारट्या, अर्धवाटा, दात काढून काय हसतोस रे? धनाजीराव एकदम म्हणाले, अगं भानू, त्याला सोड, त्याला काय कळतंय? आणि हे सगळं आटोपल्यावर निंबाळकर मंडळी निघाली आणि त्यांच्या मागून मी. मला आता कळलं की आता अनेक खोल्या, अनेक दारं, भुयाराचा समुद्र पार करायला लागणार आहे आणि झालं सुद्धा तसंच. आम्ही अनेक खोल्या, जिन्यांची चढ उतार केल्यानंतर त्या हवेलीच्या अगदी वरच्या टोकावर पोहोचलो होतो. तिथला एक आडवळणाचा जिना पार केल्यावर आम्ही एकदम एका भल्या मोठ्या खोलीजवळ आलो होतो. वास्तविक या खोलीत येण्यासाठी खालून एक अरुंद असं 5-10 मिनिटाचं भुयार होतं, पण निंबाळकर मंडळी एक भानुमती सोडली ना तर सगळी जाडजूड होती. ती त्या भुयारात बुचासारखी चिकटली असती, म्हणून हा सगळा चालण्याचा खटाटोप. आम्ही आत गेलो आणि मी आश्चर्यानं थक्कच झाले. ती खोली अत्यंत किमती वस्तूंनी विलक्षण सुंदर तऱ्हेनं सजवलेली होती. जागोजागी सुंदर पशुपक्ष्यांचे पुतळे, फुलं, फुलदाण्या, आणखीन काय काय माती मसण त्या खोलीत भरलेलं होतं. या सर्व ऐश्वर्याच्या मधोमध तो एक मोठा काळा शिसवी पलंग होता. त्या पलंगाच्या दोन्ही बाजूला लहान लहान ताटात अनेक मौल्यवान दागदागिने, एखादी मिठाई मांडावी तसे मांडलेले होते. त्या पलंगाच्या गोलाकार पितळी समया तेवत होत्या. समोरच्या भिंतीवर एक ऐटबाज पण धूर्त आणि कपटी घारे डोळे असलेल्या व्यक्तीची तसबीर अडकवलेली होती आणि त्या तसबिरीतली ती व्यक्ती मला का कोणास ठाऊक एखाद्या वाघासारखी हिंस्त्र आणि चलाख वाटलेली होती. ते सयाजीराव मार्तंड आहेत हे मला त्यावेळी माहीतही नव्हतं. त्या पलंगावर कुणीतरी झोपलेलं होतं, म्हणजे ती आज्ये सासू असावी. तिच्या त्या मोठ्या पलंगाभोवती पातळ पडदे सोडले होते. तिथेच पलंगाच्या जवळ एका गोल टेबलावर एका काचेच्या पेल्यात मोसंबीचा रस आणि चमचा ठेवला होता आणि तिथे एक 10-12 वर्षाचा बौद्ध धर्मीय मुलगा भगवं धोतर नेसून उभा होता.
म्हणजे तो मुलगा मध्ये जे काही झोपलेलं आकरीत होतं त्याची देखभाल करत असावा. आणि निंबाळकर मंडळी त्या पलंगाच्या पायाशी उभी राहिल्यावर त्या मुलानं अगदी हळुवारपणे एक दोरी ओढून तो पातळ पडदा पलंगाच्या बाजूला सरकवलेला होता. आणि मी ते आतले अस्तित्व बघितलं आणि मला भयंकर किळस आलेली होती. त्या गुडघाभर रुतणाऱ्या त्या गादीवर तो अस्थिपंजर हाडाचा सापळा पडलेला होता. त्या सापळ्यावर मांस असं नव्हतंच, फक्त चामडी लोंबकळत होती. तिच्या डोकीवर केस नव्हते. तोंडावर असंख्य सुरकुत्यांनी घरं केलेली होती. ते चेहऱ्यावर भुवया नव्हत्या, फक्त नाकाची 2 बसकी भोकं होती. पण त्या चेहऱ्यावरचे ते मोठमोठे घारे पिवळे डोळे मात्र कमालीच्या जगण्याच्या आसक्तीनं चमकत होते. त्या अस्थिपिंजर सापळ्यावर एक लाल पारदर्शक फडका पांघरलेला होता. धनाजीरावांनी मला त्या उघड्या बटबटीत डोळ्यांसमोर तिच्या पायाशी उभं केलं आणि ते डोळे न हलता माझ्यावर स्थिर झालेले होते. धनाजीराव मोठ्यांदा म्हणाले, आज्ये, हिची दिवाळीच्या दिवशीची शेवटची पूजा आहे. त्या पूजेचं फळ आम्हाला मिळून दे म्हणून तो आशीर्वाद दे. आणि त्या सापळ्याने 2दा डोळ्यांची उघडझाप करून मला आशीर्वाद दिला होता. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार कर ग. आणि मी त्या हाडांना हात लावून नमस्कार केला होता. नंतर त्या सगळ्यांनी तसाच तिला नमस्कार केला होता. तिथून जाताना मी सासूबाईंना विचारलं, अहो ते दागिने तसे तिथे का मांडून ठेवले? तसे त्या फिसकारल्या, का तुला हवेत ते दागिने? अगं ते त्यांचे दागिने, त्यांना आता घालता येत नाहीत म्हणून ते आम्ही त्यांच्याजवळ मांडून ठेवतो. पण तू इथे चोरी करायचा प्रयत्न करू नको. मी त्या मूर्ख बाईशी ना काही बोललेच नाही. पण दिवसभर मला तो हाडांचा अस्थिपिंजर सापळा आठवत राहिला होता आणि सारखं वाटत राहिलं होतं की मनुष्य जगायची इतकी धडपड का करतो? ह्या वृद्धेसारखं खुरडत जगण्यापेक्षा मेलेलं जास्त चांगलं. निदान दुसरा पुनर्जन्म तरी लवकर घेता येईल. त्या वृद्धेला ते तिचे दागिने, ते ऐश्वर्य सोडता येत नव्हतं आणि जगण्याची एवढी विचित्र अभिलाषा मी पहिल्यांदा बघत होते. आता दिवाळी अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. शेवटच्या पूजेनंतर माझा इथला हा वनवास संपवून मी घरी जाणार होते. तरी मला इथे कसली तरी अनामिक हुरहुर लागून राहिली होती. आता मला आणखीन एक नव्यानं जाणवलं होतं. तो पूर्वी मला चिकटलेला भास आता दिवसेंदिवस माझ्या अगदी निकट येत चालला होता. त्या जाणीवेनं मी प्रचंड अस्वस्थ झाले. मला आज का कुणास ठाऊक बाबांची अतिशय आठवण येत होती आणि याचा अर्थ त्यांना माझी आठवण येत असावी. खरं सांगू का तुम्हाला, इथे घरच्या आठवणींना रडून रडून माझे अश्रूच संपून गेले होते. दुपारी त्याच विचारानं मी पलंगावर पडून माझ्या गत आयुष्याचा विचार करत होते. तसं बघता अशुभ कालावधीत मी जन्म घेतल्यानं माझी कुंडली जरी अशुभ ठरली होती तरी मी स्वतःला फार भाग्यवान समजत होते. मला अगदी देवतुल्य आई वडील, आजी आणि माझी भावंड मिळाली होती. मी तुम्हाला सांगते, जन्म घेताना सुद्धा चांगल्या आईबापाच्या पोटी जन्म घेणं हे नशीबवान व्यक्तीला नशिबानं लाभतं आणि त्या बाबतीत मात्र मी फार नशीबवान होते. मला माहिती आहे, श्रीकृष्णाला आपलं गोकुळ प्रिय होतं, रामाला आपली अयोध्या प्रिय होती, शंकराला आपला कैलास प्रिय होता. तसंच मला माझं ते कृष्णकमळाच्या फाटकाचं घर फार प्रिय होतं. मी माझी ती शेवटची पूजा करून घरी गेले की नंतर सगळं ठीक होणार होतं. पण माझ्या घराची मनोरथ करणाऱ्या मला त्यावेळी माहीत सुद्धा नव्हतं की माझं काही ठीक होणार नव्हतं. प्राजक्ताच्या झाडावरची फुलं जशी अगदी पहाटे उमलून दवानं ओली चिंब होऊन पहाट निवता निवता जमिनीवर पडून कोमेजून जातात, अगदी तशाच प्रकारे मी कोमेजून जाणार होते. मी घरच्या विचारात असताना विमल जेवण घेऊन आली होती. मी आज कसे तरी 4 घास खाल्ले, थोडा दुधी हलवा चाखला आणि ताट न्यायला आलेल्या विमलला म्हणाले की विमल, तू कधी तुझ्या घरापासून दूर राहिली आहेस का ग? तसं ती डोका हलवत म्हणाली, नाही ग, माझ्या घरानं मला कधी दूर केलंच नाही. मी उदास झाले आणि म्हणाले, विमल, तू खरोखर भाग्यवान आहेस ग बाई. आणि विमल मी पुन्हा काहीतरी बोलेन म्हणून घाईघाईनं निघून गेली.
नंतर मी जरा पलंगावर पडले आणि घरच्या विचारानं कधी माझा डोळा लागला मला कळलंच नाही. आणि तेव्हाच ते जगातलं सगळ्यात अशुभ स्वप्न मी पाहिलेलं होतं. मी त्या भयंकर स्वप्नात बघितलं, माझी आई, आजी, यशा, मंजी सर्वजण अगदी किंचाळत डोक्यावर मारून घेत ओक्साबोक्शी रडत होते. त्या सर्वांच्या अंगावरच्या मळक्या कपड्याच्या चिंध्या लोंबकळत होत्या. त्या सगळ्यांची अगदी रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी अवस्था झाली होती. त्या सगळ्यांच्या अंगावर मळाची पुटं चढली होती. सर्वांचे केस पिंजारून त्यांचे ते रडणारे डोळे रडून रडून खोबळीत गेले होते. त्या सगळ्यांच्या शरीराचे अक्षरशः सांगाडे झालेले होते. मी हे सगळं दूर उभं राहून दुःखानं बघत होते. आणि मी आजीला बघितलं, ती सारखी उचकी लागल्याप्रमाणे थरथरत होती. तिला चालता बोलता सुद्धा येत नव्हतं. आजीला तसं बघून मला भयंकर दुःख झालेलं होतं. मी नंतर पाहिलं, आमचं नीटनेटकं घर एकदम अस्ताव्यस्त आणि कोळी किष्टकानं भरून गेलेलं होतं. माझघरातली चूल फुटून चुलबुक्या पाय वर करून मरून पडला होता, तर पांढऱ्या चुलीकडे बसून भेसूरपणे रडत होता. जाईजुई पाटाखाली मरून पडल्या होत्या. आमच्या देवघरातले सगळे देव खाली पडून तो देव्हारा खाली कोसळला होता. ते आमचं घर नव्हतं, तर ते एक स्मशान झालेलं होतं. मला ते सगळं पाहवत नव्हतं. मी तशीच गौरी दुर्गीच्या गोठ्याजवळ गेले, तर तो गोठा तिथे मोडून पडला होता. घराभोवतीची सगळी झाडं मोडून तुटून खाली कोसळून पडलेली होती. एका झाडाखाली तर हिरव्या चेंगरून मेलेला मी पाहिला. माझ्या बाबांचा आवडता जुईचा मंडप खाली कोसळून पडला होता. ते आमचं कण्वऋषीच्या आश्रमासारख्या घर पण अगदी स्मशान झालेलं होतं. मी दुःखाने आणि भयाने हे सगळं बघत असताना मला बाबांची आठवण आली आणि मी पळत पळत विहिरीजवळ गेले आणि थपकून विहिरीकडे बघत राहिले. देवा, माझे देखणे बाबा एखाद्या भिकाऱ्यासारखे घाणेरडे दिसत होते. त्यांचे केस, दाढी वाढलेली होती आणि सगळ्यात भयंकर म्हणजे ते आमच्या अहिल्याच्या शिळेवर आपलं डोकं सोने सोने म्हणत थाड थाड आपटून ओरडत होते. ते म्हणत होते, पोरी मी तुझा घात केला ग, सोने अगं परत ये ना ग. आणि बाबांच्या कपाळावरचा अंगावरचा तो रक्ताचा सडा बघून मी अत्यंत भयानं आज्जे आज्जे म्हणून किंचाळत उठले. तेव्हा मी अक्षरशः वात आल्याप्रमाणे थरथरत होते. माझी दातखिळी बसली होती. माझ्या तोंडातनं फेस येत होता. माझ्या हाताच्या मुठी मी घट्ट बंद केल्या होत्या आणि माझ्या उघड्या डोळ्यांची उघडझापच होत नव्हती. मी पलंगावरनं खाली पडले होते. मी शुद्धीवर होते, तरी मला उठता येत नव्हतं की बोलता येत नव्हतं. नंतर माझ्या त्या उघड्या डोळ्यातनं अनिवार्य अश्रू व्हायला लागले होते. मी त्या विचित्र बेसावत स्थितीत फक्त रडत होते. माझ्या हाताच्या मुठी अजूनही बंद होत्या. जीभ तोंडात वाकडी झाली होती. वास्तविक मी इथे आल्यापासून अनेक भयंकर धक्के पचवले होते. पारुल आणि मावशीच्या मृत्यूचं रहस्य मी पचवलं होतं. कंकाल बाबांचं भयानक रहस्य मला माहिती होतं. निंबाळकरांचं आणि मोरू भटाचं फसवणं मला माहिती होतं. पण मला आत्ता जे एक निव्वळ स्वप्न पडलं होतं, त्या स्वप्नानं माझी ही स्थिती झाली होती. मी माझ्या घराला, माझ्या माणसांना असं कदापिही पाहू शकत नव्हते. मला त्यावेळी मृत्यू का आला नाही हेच मला कळत नव्हतं. मी तशीच थरथरत जमिनीवर साधारण तासभर पडून होते आणि नंतर हळूहळू माझी चेतना परत आली होती. माझी जीभ सैल झाली होती. हाताच्या मुठी उघडल्या गेल्या होत्या. मला आता थोडी हालचाल करता येऊ लागली होती. मी हळूहळू उठून बसले, तरी अजून मी थरथरतच होते. तो माझ्या घरातला आक्रोश मला वेड लावत होता आणि माझ्या प्रिय बाबांना तसं बघणं मला कदापिही सहन होत नव्हतं. मी थरथरत उठले आणि जिन्याखालच्या फडताळातून सरळ माझघरात गेले. तिथे विमल आणि श्यामल मोठ्या शेगड्या पेटवत काहीतरी बोलत उभ्या होत्या आणि मी त्या फडताळातून एकदम खालीच पडले. मला आश्चर्यानं बघणाऱ्या त्या दोघींना मी रडत किंचाळत म्हटलं, विमल, माझ्या घरी काहीतरी घडलंय ग.
विमल, तू मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी पोचव ग विमल. मी तुझ्या पाया पडते, मला घरी पोचव, नाहीतर मी मरून जाईन ग विमल. तशी विमल पळत पळत माझ्या जवळ आली, म्हणाली, सोने अगं काय झालं? श्यामले अगं पाणी आण ना लवकर. मी मोठ्यांदा रडत म्हणाले, विमल मला माझ्या घरी घेऊन चल ना. तिने मला पाणी पाजलं, माझ्या डोक्यावर पाणी थापलं, रुमालानं मला पुसत म्हणाली, सोने आधी तू शांत हो आणि काय घडलंय ते सांग. मी रडत रडत माझं ते स्वप्न तिला सांगितलं होतं. माझं ते भयंकर स्वप्न ऐकल्यावर विमल माझ्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली, ऐक सोने, मी काय सांगते ते तू नीट ऐक. हे बघ, माझी आई म्हणते स्वप्न नेहमी उलट होतात. आपण चांगलं स्वप्न बघितलं की वाईट होतं आणि वाईट स्वप्न बघितलं की चांगलं होतं. आता तू जे स्वप्न बघितलंस त्या सगळ्या स्वप्नाचं उलटं होईल ना. मी जास्तच रडत तिला म्हणाले, नाही ग विमले, स्वप्न भविष्यकाळ दाखवतात. माझी आत्तापर्यंतची सगळी स्वप्न तशीच खरी झाली आहेत. विमले अगं माझ्या घरी काहीतरी अभद्र घडलंय ग. मी हे म्हणत असताना त्या दोघी स्वयंपाकिणींच्या बरोबर भानुमतीबाई आणि सासूबाई आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय काय करायचं ते सांगत माझघरात आल्या आणि मला तशा अवतारात तिथे बघताच त्या एकदम अचंब्यानं माझ्याकडे बघतच राहिल्या. मी सासूबाईंच्याकडे धावले. सासूबाईंना माझं स्वप्न सांगितलं आणि अक्षरशः त्यांचे पाय धरून मी कळवळ्यानं रडत रडत त्यांना विनवलं की सासूबाई, मला फक्त एकदा माझ्या घरी जाऊन त्या सगळ्यांना भेटून येऊ द्या, मी तुमच्या पाया पडते हो. तशा सासूबाई जरा बावचळल्या. त्यात त्यांना विमल, श्यामल आणि त्या दोन स्वयंपाकिणींसमोर मला काही बोलताही येईना. पण त्या एकदम सावरून घेत हसत हसत मला उठवून जवळ घेत म्हणाल्या, अगं सुनबाई, अशी काहीतरी अभद्र स्वप्न तू बघतेसच का? हे बघ, माणसानं नेहमी चांगले विचार मनात आणावेत, मग तशी चांगली स्वप्न पडतात. पण तुझ्या मनात नेहमी काहीतरी वाईटच चालू असतं, म्हणून तुला ती तशी स्वप्न पडतात. त्या पुन्हा हसत मला म्हणाल्या, बरं ते जाऊ दे, मी आत्ता तुझ्याकडे येणार होते आणि तू इथे रडत बसली आहेस. अगं परवा आमचे मोरू भट तुमच्या राजापूर गावात तुमच्या त्या भटाकडे, कोण ग ते? मी एकदम म्हणाले, केदार काका. त्या पुन्हा हसत म्हणाल्या, हां, मोरू भट त्याच तुमच्या केदार भटाकडे काही कामासाठी गेले होते, तेव्हा ते केदार भटांबरोबर तुझ्या घरी गेले होते. ते सांगत होते की तुमची सगळी मंडळी खुशाल आहेत आणि तू दिवाळीला तिथे येणार म्हणून तिथे जोरात दिवाळी सणाची तयारी चालू आहे. तुझ्या आई आजीनं करंज्या लाडूचा डबासुद्धा तुला पाठवला आहे आणि तू असलं स्वप्न घेऊन इथे रडत बसली आहेस. मी रडत म्हणाले, तुम्ही खरं सांगताय का सासूबाई? माझी आई, बाबा, आजी, येशा म्हणजे सगळे ठीक आहेत आणि चोलबोक्या, पांढऱ्या, जाईजुई, हिरव्यासुद्धा ठीक आहेत. सासूबाई म्हणाले, अगं हो, तिथे सगळे एकदम मजेत आहेत. मी म्हणाले, मग आई आजीनं पाठवलेला तो डबा कुठे आहे? तशा त्या हसत म्हणाल्या, अगं तो डबा माझ्या खोलीत आहे, मी उद्या तो विमल बरोबर तुझ्याकडे पाठवते. हां, चल आता तू तुझ्या खोलीत जा, विश्रांती घे. आणि मी हलकेच तिथनं निघाले. पण मला माहिती नव्हतं, मी गेल्यावर सासूबाई या सगळ्या जणींना सांगत होत्या, अहो ही इतकी सुंदर आहे म्हणून हिच्यावर भाळून प्रतापनं हिच्याशी लग्न केलं, तर ही डोक्यानं पार रिकामी आहे. त्यात लग्न झाल्यावर आम्हाला कळलं की हिच्या आजोबांना सुद्धा असे मध्ये मध्ये वेडाचे झटके यायचे आणि त्यात त्यांनी आत्महत्या केली. आता त्यांच्या वेडाचा वारसाही घेऊन अशी फिरत असते. परवा हिने वेडाच्या भरात आमच्या भानूवर हात उगारला. मग त्या थांबल्या आणि पाणी पीत पीत म्हणाल्या, आम्ही बघू बघू आणि दिवाळी झाली की हिला सरळ तिच्या घरी कायमची पाठवून देऊ. कशाला पाहिजे असली वेडी आम्हाला? उद्या हिची मुलं सुद्धा अशीच होतील. आणि त्या दोघी म्हाताऱ्या स्वयंपाकिणी म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर बोलताय बघा. आम्ही तर म्हणतो दिवाळीपर्यंत कशाला थांबताय, हिला आत्ताच पाठवून द्या. सासूबाई म्हणाल्या, पण आमच्या प्रतापनं ते ऐकलं पाहिजे ना. तो म्हणतोय आपण दिवाळीपर्यंत वाट बघू. आणि विमलनी शेगडीवर पाण्याचा आधण ठेवताना आपला खालचा ओठ गच्च दाबून धरलेला होता. तिला त्यावेळी माझी फार दया आली होती. विमलला वाटलं, छे आपल्याला पारुलनं काहीतरी भलतंच सांगितलेलं असावं. निंबाळकर मंडळी आपल्या सुनेकडनं बळीची पूजा का करून घेतील?
तरी इथे या सोनीबरोबर काहीतरी ही मंडळी कारस्थान करतायत. कारण सोनी वेडी नाही आहे हे तिला पक्क माहिती होतं. मग ती विचार करायला लागली की हे सगळं प्रकरण नेमकं काय असावं. विमल आपल्याच विचारात गरका असताना रेवतीबाई तिला म्हणाल्या, या गे विमल, कालच्या जर करंज्या लाडू उरले असतील ना तर एका लहान डब्यात घाल आणि सकाळी तो डबा तू त्या वेडीला नेऊन दे. मग दिवसभर तिला आपल्या आईच्या आणि आजीच्या हातच्या त्या करंज्या लाडू खात बसू दे. आणि रेवतीबाई भानुमतीबाई खो खो करून हसल्या. तेव्हा विमलेला खरोखर त्या दोघींचा राग आला होता. तिने मनोमन ठरवलं की या परिस्थितीतून सोनीला थोडं आपल्याकडून होता होईल तेवढं सांभाळायचं. मी त्या फडतळातून माझ्या खोलीत पुन्हा आले तेव्हा मनानं पार ढासळले होते. त्यात मला सडसडून ताप भरला होता. आता मला दररोज सकाळ संध्याकाळी ताप येत असे. त्यात जरा चाललं की माझे हातपाय मोडून येत. मी तशी फार आजारी होते. मला माझ्या घरच्यांची खूप खूप गरज होती. मला सारखं ते अशुभ स्वप्न आठवत होतं. त्या सासूबाईंच्या बोलण्यावर माझा आता जरासुद्धा विश्वास उरलेला नव्हता. पण जरी त्या जर खोटं बोलत असतील तर मला घरच्या डब्यावरनं कळणारच होतं की. आणि मी एकदम पुन्हा पुन्हा त्या स्वप्नाच्या आठवणीनं गुदमरून गेले. पुन्हा माझं अंग थरथर करायला लागलं. तसं मी माझं मन शांत करण्यासारखी अगदी बाबांसारखं मोठमोठ्यांदा मनाचे श्लोक म्हणायला लागले. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आणि खरोखर या मनाच्या श्लोकानं माझं सैरावैरा झालेलं मन थोडं शांत झालं. मी लक्ष्मीची, आमच्या देवघरातली मूर्ती डोळ्यांसमोर आणली. हात जोडून रडत रडत म्हणायला लागले, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. आणि नंतर मी खरोखर शांत झाले. पलंगावर बसून राहिले. त्या संध्याकाळी विमलनं माझं जेवणाचं ताट आणलं. मी दारातूनच तिला म्हणाले, विमल, मला जेवण नकोय, तू ते घेऊन जा. आणि कधी नाही ते विमलनी आत येऊन ताट टेबलवर ठेवलं. माझ्या जवळ आली. माझ्या केशांवरनं हात फिरवत म्हणाली, सोने, अगं सगळ्यावर रागवावं पण अन्नावर रागवू नये ग कधी. चल, मी तुला भरवते. पारुलसुद्धा तुला भरवायची ना. आणि माझ्या डोळ्यात टच्च करून पाणी आलेलं होतं. मला भरवताना विमल म्हणाली, सोने, दिवाळीत मी गावाला जाईन तेव्हा तुझं पत्र मी पोस्टात टाकीन बरं. तुला काही मदत लागली ना तर मी करीन तुला सोने. मला पारुलची आठवण झाली आणि मी काही बोलले नाही. उगाच त्या कंकाल बाबांच्या गाठोड्यात मला विमलला बांधायचं नव्हतं. त्या रात्री मी रात्रभर त्या स्वप्नाचा विचार करत जागीच होते. ती भयाण हवेली त्या रात्री अगदी स्तब्ध होती आणि मला पुन्हा पुन्हा माझं घर आठवत होतं. त्या रात्री मी एवढी अस्वस्थ होते की मी तुम्हाला सांगूच शकणार नाही. मी त्यावेळी माझे डोळे बंद करून माझं मन एकाग्र करायचा प्रयत्न केला तर त्यावेळी सारखे रक्तबंबाळ बाबा माझ्या डोळ्यांसमोर यायला लागले. तसं मी माझं मन शांत करण्यासाठी हात जोडून डोळे बंद करून रामदास स्वामींचा श्लोक म्हणायला लागले. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. सुखाची घडी लोटता सुख आहे, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. मी हा श्लोक म्हणत असताना माझ्या डोळ्यातनं अनिवार्य अश्रुधारा वाहत होत्या. मला जाणवलं दुरून कोणीतरी अगदी वेवळत माझ्यासाठी रडतंय आणि मला अचानक वाटलं की ते माझे बाबाच रडतायत. मी कान गच्च बंद करून पडून राहिले. सकाळी मी जागी झाले तर माझ्या दारावर टकटक होत होती. विमल माझं आंघोळीचं पाणी घेऊन आली होती. तिच्या हातात एक छोटा पितळेचा डबा होता. तो डबा टेबलावर ठेवत ती म्हणाली, सोने, हा बघ तुझ्या घरचा डबा आलाय. मी अश्रू भरल्या डोळ्यांनी तिला म्हणाले की बिमले, हा डबा तू घेऊन जा, कारण हा डबा माझ्या घरचा नाही. विमलनं खाली मान घातली. मी तिला रडत म्हणाले, विमल, मला का कोणास ठाऊक सतत वाटत राहतंय की मी माझ्या घरी जाणारच नाही. पण विमले, मला माझ्या घरी जायचंय ग. माझ्याशिवाय माझं घर जगू शकणार नाही.
विमल, तुला माहिती आहे का गं, इथे कुठे या हवेलीत खजिना पुरून ठेवलेला आहे. त्या खजिन्यासाठी या सगळ्या पूजा चालल्या आहेत. तो खजिना निंबाळकरांना मिळाला की मला घरी जाता येईल, पण ते कंकाल बाबा इथे 3 महिने राहून नंतर जाणार आहेत. विमल हे सगळं हातबुद्ध होऊन ऐकत होती. तिला सारखी ती प्रतापरावांची 10 लग्न आठवत होती. प्रत्येक लग्नानंतर पहिल्या दिवशी त्यांची पत्नी कायमची माहेरी निघून जात असे, त्यावेळी सुद्धा तिला ते विचित्र वाटलं होतं, पण आता त्याचा थोडा थोडा अर्थ तिला समजायला लागला होता. त्यात तिला ते पारुलचं सांगणं आठवत होतं, पण निंबाळकरांच्या उपकारांनी तिचं तोंड इतकं बांधलं होतं की ती काही बोलू शकत नव्हती. नंतर विमल तो डबा घेऊन गेली. मला कळलं सासूबाई खोटं बोलत होत्या, पण आता त्या खऱ्या बोलण्याला, खोट्या बोलण्याला काही अर्थ राहिलेला नव्हता. आता फक्त दिवाळीची वाट बघून ती शेवटची पूजा आटोपली की आपल्या घरी निघून जाणं एवढंच माझ्या हातात होतं आणि मी ते शांतपणे करायचं ठरवलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.